टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज सकाळपासून कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावेळी काळे झेंडे आणि निदर्शने करण्याचा इशारा या सगळ्या इंडिया आघाडीच्या प्रमुखांनी दिलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर ही धरपकड सुरू करण्यात आली आहे। माझ्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आहेत। साहेब, काय सांगाल, पहाटेपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली? नाही, खरं तर सकाळी 7 वाजताच काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मला सुद्धा न्यायला आले होते। मी त्यांना विनंती केली की माझे काम आहे, मी काम आटपल्यानंतर मी तुम्हाला फोन करेन, मग तुम्ही मला न्यायला या। मग ह्या जगातील सगळ्यात ह्या देशात मोठी लोकशाही म्हणतात, मग त्या संविधानाचं पूजन करताना ह्याच सरकारमधील प्रमुख लोकांचे फोटो बघतो आणि मग विरोधकांनी बोलायचं नाही, तोंडावर बोट घालायचं, डोळ्यावर पट्टी आणि कान बंद करायचं, ह्या देशातील लोकशाही म्हणतात त्याला? आमचा अधिकार आहे की आमची भूमिका काय, आम्ही काय त्यांची प्रॉपर्टी लिहून घेत नाही किंवा त्यांना काय करत नाही आहे। ज्या प्रशांत कोरटकरनी आपल्या इंद्रिय सावंतला घरात घुसून मारण्याची धमकी दिली, छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभारायांचा पाहिजे तसा अवमान केला, तो बिंदास उजळ माताने फिरतो या महाराष्ट्रामध्ये। तुमच्याकडे घरं खात आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहात, जर क्षणात म्हटलं असतं तर फरफडावून त्याची सालटी काढली आहे, एवढी तुमच्या धमक आहे। मग हा तुमचा हस्त काय का, कशासाठी करताय तुम्ही? वातावरण खराब करताय महाराष्ट्रातलं, तर महाराष्ट्र वातावरण खराब करण्याचं काम हीच मंडळी करतायत, हीच मंडळी त्यांच्या पाठीशी घालतायत आणि म्हणून आम्ही त्यांना आमचं म्हणणं होतं की त्याला ताबडतोब अटक करा, त्याला ताब्यात घ्या आणि जेरबंद करा आणि कोल्हापूर पाठवा। तुम्ही किती काही केलं, जेव्हा प्रशांत कोरटकर कोल्हापूरला येईल त्याला कमीत कमी 10 तरी कोल्हापुरी पायतान त्या तोंडावर बसतील, एवढी आम्ही व्यवस्था करणारच आहोत। आम्ही कुठल्याही पद्धतीने करणार आहोत। छत्रपती शिवरायांच्या पन्हाळगडावर तुम्ही जाता इथं आज, काय जरा सुद्धा तुम्हाला वाटत नाही तुमच्या सरकारमधील किती लोक अवमान करतात छत्रपतींचा, संभाजीराजेंचा, शिवाजी महाराजांचा अवमान करतायत आणि तुम्ही त्या पन्हाळगडावर जाता आणि तुम्हाला ह्या मुख्यमंत्र्यांना काही वाटणार नाही तसं? आणि मग कोरटकर कोण, हा यांचा हस्त काय, म्हणून त्यांना सावरायचं काम हे सरकार करते। खरं तर या इंडिया आघाडीतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलं जातंय। शहरातील जवळपास सर्वच पोलीस स्टेशनमध्ये हे सगळ्यांना आता ताब्यात घेऊन ठेवलेलं आहे। मग या पार्श्वभूमीवर आता हे आंदोलन 3 वाजता जे वेळ देण्यात आली ती होणार आहे? कदाचित हे आंदोलन होणार नाही असं प्रशासनाला वाटत असेल, परंतु आम्ही कालच जी घोषणा केल्यानंतर काही सेकंड थर्ड फळीतली कार्यकर्ते आम्ही ते तयार ठेवलेत। मग कार्यक्रमा ठिकाणी काही कार्यक्रम असतील, मग त्या रस्त्यावर काही लोक असतील, आज आम्हाला तुम्ही ताब्यात घेता, हुकुमशाही दडपशाहीचा प्रकार आहे हा। का आमची भूमिका आम्हाला मांडून देत नाही सरकार? आम्हाला द्यायला पाहिजे, वास्तविक मुख्यमंत्र्यांनी भेट द्यायला पाहिजे होतं, मुख्यमंत्री आहात तुम्ही, भेट द्यायला पाहिजे होती, आमची चर्चा करायला पाहिजे, त्यांनी भूमिका आमच्याही मांडायला पाहिजे होती। परंतु सकाळपासून रात्रीपासून पोलीस येत आहेत, जबरदस्ती करतायत, गाड्यात घालतात, घेऊन जातात। अरे आम्ही का अतिरेकी आहे का? आम्ही एक इंडिया आघाडीचे घटक पक्षातील आम्ही प्रमुख पदाधिकारी आहोत, आम्ही आमची भूमिका मांडा नाही या देशामध्ये। म्हणून हुकुमशाहीकडे वाटचाल तो ना, हुकुमशाहीकडे हे देश चालू झालेला आहे। लोकशाही वाचवायचा असेल तर ह्या देशातील जनतेने सुद्धा रस्त्यावर उतरून ह्यांना जाब विचारणं गरजेचं आहे। आज पदाधिकाऱ्यांनी जरी ताब्यात घेतलं तरी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जाणार? काल तसं रात्री आम्ही काही ठिकाणी चर्चा केली होती, काही लोकांनी काल रात्री सुद्धा ती नियोजन केलं असेल। मला असं वाटतंय की रात्री त्या मार्गावर सुद्धा काळे झेंडे लावायचं आमचं नियोजन होतं काल। आमच्या काही लोकांनी मला फोन आले होते, कोण मी सांगणार नाही, आणि आज सुद्धा तो प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आमची भूमिका आहे की त्यांना निषेध झाला पाहिजे, काळे झेंडे दाखवले पाहिजेत, तुमची निष्क्रियता सिद्ध होते, म्हणून आमचा हा कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पहिला पण इंडिया आघाडीच्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना जरी पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात असलं तरी जे काही आंदोलन पुकारलेलं आहे ते गनिमी काव्यानं का असेना ते आंदोलन होईल अशा पद्धतीचा इशाराच या निमित्तानं संजय पवार यांनी दिला आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।